कारण शेतकरी आणि पशुधन यांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम आणि आपण प्रत्येक जण दादांना फार लवकर उठतात, फार लवकर कामाला चालू करतात. याचं कारणच हे होतं की सुरुवातीच्या काळात त्यांना पहाटे उठून धार काढावं लागायची आणि पुण्याला जाऊन दूध विकावं लागायचं. म्हणून आज या ठिकाणी मला दादांची आठवण काढल्याशिवाय आणि आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आज या कार्यक्रमाला राज्यातून नाही तर संबंध देशातून जे पशुधनाचे मालक आलेत त्यांचंही मी स्वागत करतो. या प्रदर्शनाला इथं उपस्थित सर्वांचे परवानगीनं मी अगदी 10 मिनिटांमध्ये आपलं भाषण संपवणार आहे. मला आठवतं याच ठिकाणी ज्या वेळेस पहिल्यांदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं, आदरणीय आपल्या सर्वांचे लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेब त्यावेळेस देशाचे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि 1997ला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस स्वर्गीय अण्णा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळेसपासून जिल्हा परिषदेचं महाशिवरात्रीच्या निमित्तानं पशु आणि कृषी प्रदर्शन जिल्ह्यापुरतं मर्यादित या ठिकाणी होत होता. आज साहेबांचं आणि अण्णांचं स्वप्न हे पशु प्रदर्शन जिल्ह्याचं असणारं देशाचं केलं. त्याबद्दल मी ताईंचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो. मागे कृषी प्रदर्शन सुद्धा झालं होतं. त्यावेळेस आदरणीय भाऊ उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस आम्ही मागणी केली होती प्रभू वैद्यनाथाला की आपण मुख्यमंत्री व्हावं. त्यावेळेसही वैद्यनाथाने आमचं ऐकलं आणि आज आपण या राष्ट्रीय पशुधन एक्स्पोला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परिणित आलात. याचा एक आगळा वेगळा आनंद आहे. मला खरंच पंकजाताई माझ्यापेक्षा लहान आहे, मी त्यांचा वडील भाऊ आहे, पण कृषी प्रदर्शन राज्याचं भरवत असताना एकीकडे ते सुद्धा कौतुकास्पद होतं. पण हे जसं